जगभरातील मत्स्य उत्पादनात भारत पहिल्या तिघांमध्ये गणला जात असून अलीकडच्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे। त्यामुळे मत्स्य व्यवसायाला फार मोठी चालना मिळत असून खऱ्या अर्थाने ही एक नीलक्रांती ठरत आहे। मत्स्य व्यवसाय हा देशातील कोट्यावधी जनतेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगाराचे महत्त्वाचे साधन बनले आहे। त्यामुळे भविष्यात मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाकरिता तसेच मत्स्य उत्पादन वाढविण्याकरिता मत्स्य विज्ञान शाखेतील कुशल मनुष्यबळाची आणि पदवीधारकांची फार मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। काय आहेत त्या संधी या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन वासुदेवराव बोंडे, अधिष्ठाता मत्स्य विज्ञान विद्याशाखा, महाराष्ट्र कृषी मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर। आज मी आपल्याला मत्स्य विज्ञान शाखेतील पदवी घेतल्यानंतर आपल्याला काय काय पुढे करिअरसाठी काय काय ऑप्शन्स आहेत याबद्दल आपल्याला मी माहिती देणार आहे। त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र कृषी मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत दोन मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत, एक नागपूर व एक उदगीर इथे। दोन्ही ठिकाणी 32 विद्यार्थ्यांचं दरवर्षीचं ॲडमिशनचा इनटेक कॅपॅसिटी आहे। म्हणजे विद्यापीठांतर्गत 64 विद्यार्थी दरवर्षी इथे प्रवेश घेतात। इथून डिग्री घेतल्यानंतर सर्वात पहिलं जे तुम्हाला जॉबसाठी स्कोप लागते पदवी घेतल्यावरती ते आहे आपलं मत्स्य विकास अधिकारी। महाराष्ट्र शासनाचा जे विभाग आहे मत्स्य व्यवसाय विभाग, त्याच्या अंतर्गत मत्स्य विकास अधिकारी किंवा मत्स्य विस्तार अधिकारी असे दोन वेगवेगळे पदं आहेत। त्याला तुम्ही लावू शकता। सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय ह्या पदावरती पण आपण लागू शकता। हे तर झालं पदवीचं। पण याच्याशिवाय मग MPSC आहे, UPSC आहे, याच्यासाठी पण हा कोर्स फार महत्त्वाचा आहे। त्याच्यात तुम्हाला स्कोरिंग चांगलं करता येते, कारण की हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, प्रोफेशनल कोर्स असल्यामुळं मार्क याच्यात चांगले मिळतात आणि तुम्हाला फार चांगले याच्यामध्ये पुढे जाता येते। त्याच्याशिवाय पदवी घेतल्यानंतर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं म्हणजे MFSC मास्टर ऑफ फिशरी सायन्सेसचा कोर्स, तर ते केल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकाचं याच्यासाठी अप्लाय करता येते। त्याशिवाय ICAR शास्त्रज्ञ म्हणून पण तुम्हाला अप्लाय करता येते, किंवा DBT आहे, DST आहे, याच्यामध्ये पण फिशरीजचे कोर्सेस आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये ग्रामीण विकास अधिकारी म्हणून तुम्हाला स्कोप लागते। हे असे विविध प्रकारचे तुम्हाला स्कोप आहेत। आणि त्याशिवाय आमच्या याच्यात एक स्पेशलायझेशन आहे ज्याच्यामध्ये फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचं जे आहे त्याच्यात तुम्हाला रोजगाराची फारच चांगली संधी आहे। आणि त्याशिवाय पुष्कळशा विद्यार्थ्यांना विदेशात फार मागणी आहे, कारण की मत्स्याचे वेगवेगळे उत्पादन तयार करून त्याची विक्री करणे, ते करत असताना गुणवत्ता ही तपासण्याकरता फिशरीज ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे माणूस। तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हे करू शकले तर तुम्हाला गुणवत्ता अधिकारी म्हणून पण पुष्कळशा ठिकाणी नोकरी लागू शकता। पुष्कळशे प्रायव्हेट फर्म्स आहेत जिथे प्रोसेसिंग होते, तिथे पण प्रोसेसिंगचे मॅनेजर म्हणून तुम्ही पण लागू शकता याच्यामध्ये। आणि स्वतःचाही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये मत्स्य उत्पादन घेणं आहे किंवा प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करून पण विकू शकता। सर्वात चांगली संधी अशी आहे की आजच्या तारखेला सर्वात जास्त जे आहे ते गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हे जास्तीत जास्त होऊन राहिलं आहे, तिथून उत्पादन जास्त मिळते, पण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फार कमी आहे। जर ते प्रोसेसिंगमध्ये तुम्ही उतरले तर तुम्हाला ते एक्सपोर्ट करण्याची खूप जबरदस्त संधी आहे। आणि मुळात विदर्भात म्हटलं तर नागपूर हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळं इथून एक्सपोर्ट डायरेक्टली करता येऊ शकेल। तर एक फार सुवर्ण संधी आहे आपल्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी की इथे येऊन तुम्ही डिग्री करा आणि याच्यातून तुम्ही पुढचा तुमचा व्यवसाय चांगल्याने करू शकाल। मत्स्य विज्ञान शाखेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत, तर विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी ही एक उत्तम पर्याय ठरू शकतो। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।